मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने, अगस्त्य ऋषींच्या पदस्पर्शाने पुणित पावन झालेली पवित्र असणारी भूमी श्री क्षेत्र सांगवी, या पवित्र स्थानावरती सालाबाद प्रमाणे संपन्न होत असणारा अखंड हरिनाम सप्ताह तथा सामुदायिक ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री क्षेत्र रामेश्वरांच्या पावन असणाऱ्या भूमीमध्ये भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने, साधू संतांच्या कृपाशीर्वादाने, ग्रामस्थ भजनी मंडळ सप्ताह कमिटी परिसरातील सर्व भाविक भक्तांच्या सहकार्याने सालाबाद प्रमाणे संपन्न होत असणारा अखंड हरिनाम सप्ताह तथा सामुदायिक ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, या नामसप्ताहाच्या माध्यमातून आजची तिसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ सप्ताह कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी माझ्याकडे सुपूर्त करण्यात आली. आजच्या या तिसऱ्या दिवसाच्या कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्वसंत विश्ववंदे विश्वभूषण जगताचे जगद्गुरु वैराग्याचे महामेरू देहू निवासी श्री संत तुकाराम महाराज यांचा आहे. विठ्ठल 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 सुंदर अशा पद्धतीचं नाम सप्ताहाचं नियोजन आयोजन ग्रामस्थ भजनी मंडळ सप्ताह कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी करत असताना सुंदर अशा पद्धतीचे गायनाचार्य ग्रामस्थांनी भजनी मंडळाने सप्ताह कमिटीने मात्र या ठिकाणी ज्यांना पाचारण केलेलं आहे, संप्रदायाचं भूषण वैभव असणाऱ्या महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य गान कोकिळा ज्यांना म्हटलं जातं, अशा आदरणीय परमस्नेही परमार्थ प्रेमी गान कोकिळा हरिभक्त प्रण नंदिनी ताई सांगळे ताईंच्या चरणावरती वंदन. संप्रदायाचं भूषण वैभव असणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य परमादरणीय परमस्नेही परमार्थ प्रेमी स्वर अलंकार हरिभक्त प्रण सागरजी महाराज गुळे महाराजांच्या चरणावरती वंदन. आदरणीय परमस्नेही परमार्थ प्रेमी संप्रदायाचं भूषण वैभव असणारे हरिभक्त प्रणामचे सुदाम महाराज बुधावंत महाराजांच्या चरणावरती वंदन. विनेकरी महाराज महाराजांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. सोबदार बाबांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. संप्रदायाचं भूषण वैभव असणाऱ्या महाराष्ट्रातील ख्यातनाम महिला कीर्तनकार, आपल्या गावचं भूषण वैभव असणाऱ्या परमादरणीय परमस्नेही परमार्थ प्रेमी हरिभक्त प्रण सौभाग्यवती सुनीताताई कातोरे ताईंच्या वारकरी शिक्षण संस्थेतील असणाऱ्या आमच्या सर्व विद्यार्थिनी, त्यांच्याही चरणावरती या ठिकाणी वंदन. मृदंगाची साथ करणारे परमादरणीय परमस्नेही परमार्थ प्रेमी संप्रदायाचं भूषण वैभव असणारे आमचे दाजी हरिभक्त प्रणताल महर्षी कितेजी महाराज कातोरे महाराजांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. अत्यंत गुण अशा पद्धतीची ज्यांची साऊंड सिस्टीम आहे, ऑपरेटिंगद्वारे आमच्या सर्वांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य सिस्टीमवाले दादा या ठिकाणी करत आहेत. दादांच्या चरणावरती कोटी कोटी वंदन, कारण सिस्टीम हा कार्यक्रमाचा प्राण आहे, तो अत्यंत महत्त्वाचा आहे, म्हणून सिस्टीमवाल्या दादांना कोटी कोटी वंदन. यूट्यूब चॅनेलवाले दादा अर्थात आपला सप्ताह झाल्याचेही नंतर आपल्याला जर वाटलं परत कीर्तन ऐकावं तर त्यांच्या माध्यमातून परत आपल्याला हे कीर्तन श्रवण करायला मिळेल, म्हणून दादांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. आपणही सर्व भाविक भक्त मोठ्या संख्येने धर्म मंडपामध्ये भक्तिमय सुखाचा आनंद आपल्या जीवनामध्ये उपभोगण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालात. आपणही सर्वांच्या चरणावरती वंदन नतमस्तक होऊन एकच विनंती या ठिकाणी करेल, धर्म मंडपामध्ये भक्तिमय सुखाचा आनंद आपल्या जीवनामध्ये उपभोगण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालात, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन वंदन करून एकच विनंती, ज्या ज्या वेळेला भगवंताचं भजन नामचिंतन केलं जाईल त्या त्यावेळेला आपल्या प्रत्येकाचं परम कर्तव्य एक, मुखाने टाळी हाताने भगवंताचं नाम चिंतन करा. बरोबर चाललं ना माझं बरोबर चाललं ना? काहीतरी म्हणा, काही चुकलं का? काय करतात मग? ज्या ज्या वेळेला भगवंताचं भजन नामचिंतन केले जाईल हाताने टाळी आणि मुखाने लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, राहू नका. हाताने टाळी मुखाने भगवंताचं नामचिंतन आणि आपल्या अंतःकरणातील प्रसन्नता जर आपल्या चेहऱ्यावरती झळकू द्या.
नाहीतर काही काहींचे चेहरे बघितल्याच्या नंतर असं वाटतं आत्ताच एखाद्याला वाटा लावून आले का काय. आपले चेहरे तसे प्रसन्न आहे, ते टवटवीत आहे. आत्ता जी प्रसन्नता तुमच्या चेहऱ्यावरती तुम्ही दिलीत, जी स्माईल 12 वाजेपर्यंत कमी होता कामा. तुम्ही काय टेन्शन घेऊ, मी काय 12 वाजवणार. रिलॅक्स बसा, भक्तिमय सुखाचा आनंद घ्या. हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं नामचिंतन. विठ्ठल 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 सेवेकरता घेतलेला अभंग आहे जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचा. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे, सर्वांच्या पाठातला आहे. बघा, कीर्तनकार जरी परिचयाचा नसला तरी चालेल, पण अभंग मात्र परिचयाचा असला पाहिजे. मग अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे, सर्वांच्या पाठातला आहे आणि प्रसिद्ध अभंग आहे. जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचे जे काही प्रसिद्ध अभंग आहेत, त्या प्रसिद्ध अभंगांपैकी हा एक प्रसिद्ध अभंग आहे. आणि तुकोबारायांचे अभंग म्हणजे राजवाडे आहेत. राजवाडे, पूर्वी राजवाडे असायचे. त्या राजवाड्यांना चारही बाजूने दरवाजे असायचे. पूर्व दरवाजा, पश्चिम दरवाजा, दक्षिण दरवाजा, उत्तर दरवाजा. कुठल्याही दरवाजाने आपण आतमध्ये प्रवेश करू शकत होतो. तसं आम्हीही अभंगामध्ये कुठूनही प्रवेश करू शकतो. पहिल्या चरणातून, दुसऱ्या चरणातून, तिसऱ्या चरणातून किंवा शेवटच्या चरणातून सुद्धा प्रवेश करू शकतो. जसं शेतकऱ्याचं ज्वारीचं पीक जमिनीमध्ये कुठे येतं? कणस कुठे येतात? कणस कुठे येतात? बघितलं ना, ज्वारीचं पीक. मग कणस कुठे येतात? वरती. भुईमुंगाच्या शेंगा आणि मक्याचं मध्येच. तसं आज मी अभंगात मधूनच प्रवेश करणार आहे, कारण प्रत्येक कीर्तनकाराची चिंतन करण्याची ज्याची त्याची पद्धत आहे. त्यांची सरली रझार झाला सफळ व्यापार. सेवेकरता घेतलेल्या अभंगाचं हे ध्रुवपद आहे. हे ध्रुवपद सर्वांनी ध्यानात घ्या, कारण अभंगाचा संपूर्ण विषय जो आहे ना, तो आपल्याला ध्रुवपदाभोवतीच फिरवायचा आहे. विठ्ठल 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 बघा, भगवान परमात्म्याने माणसावरती फार मोठी कृपा केलेली आहे. 84 लक्ष आणि 4 खानी 3 गुणी ही जीवसृष्टी भगवंतांनी निर्माण केली. पण आपल्यावरती कृपा एवढी की पवित्र आणि संपन्न असा नरदेह भगवंताने आपल्याला प्राप्त करून दिला. नुसता पवित्र आणि संपन्न नरदेह भगवंताने प्राप्त करून दिला नाही, तर वैशिष्ट्यपूर्ण नरदेह भगवंताने आपल्याला प्राप्त करून दिला. मग जे गुण, जी वैशिष्ट्य भगवंताने माणसाला दिलेली आहेत, ती इतर योनींना दिलेली नाहीत. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य हात. हात फक्त माणसालाच आहे. पशु पक्ष्यांना हात नाही, जनावरांना हात नाही, सरपटणाऱ्या प्राण्यांना हात नाही. माकड पुढच्या 2 पायांचा उपयोग हात म्हणून करतं, पण हात फक्त माणसालाच आहे. म्हणून सकाळी उठल्याबरोबर हाताचं दर्शन घ्यायचं असतं. कराग्रे वसते लक्ष्मी, करमुले सरस्वती, करमध्ये तु गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. महाराज, सकाळी उठल्याबरोबर हाताचं दर्शन घ्यायचं असतं, हे तुमचं बरोबर आहे. पण आपल्या नशिबात मात्र सकाळी उठल्याबरोबर कप आणि बशी दर्शनम, कर दर्शनम बाजूलाच राहील. हात माणसाचं भूषण आहे. कुठलाही पुरुषार्थ प्राप्त करून घेणे माणसाच्याच हातात आहे. महाराजांनी हातावरती अनेक प्रमाण सांगितले. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नासे जीवपन भवरोग. पायीवारीचं महत्व सांगत असताना अगोदर त्यांनी पायांना महत्व द्यावं, परंतु तिथेही महाराजांनी अगोदर हातालाच महत्व दिलं. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वैत पाय, तीर्थयात्रे जाय चुको नको. हात हे माणसाचं पहिलं वैशिष्ट्य आहे. विठ्ठल 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 दुसरं वैशिष्ट्य आहे हास्य. माणूसच हसतो, जनावरं रडतात, पण हसतं फक्त मनुष्यच. शास्त्रामध्ये याचे 5 कोश सांगितलेले आहेत. नंबर 1 अन्नमय, नंबर 2 प्राणमय, नंबर 3 मनोमय, नंबर 4 विज्ञानमय आणि नंबर 5 आहे आनंदमय. वनस्पतींमध्ये एकच कोश आहे, अन्नमय. स्वेदज प्राण्यांमध्ये 2 कोश आहेत, अन्नमय आणि प्राणमय. अंडज प्राण्यांमध्ये 3 कोश आहेत, अन्नमय, प्राणमय आणि मनोमय. पशूंमध्ये 4 कोश.
अन्नमय, प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय. पशु फार हुशार, माकड हुशार, हत्ती हुशार, कोला हुशार, लांडगा हुशार आणि कुत्रा तर फारच हुशार. कारण जे चोर पोलिसांना सापडत नाहीत ते चोर कुत्र्यांना सापडतात. मग कुत्रा किती हुशार. विज्ञानमय कोश. परंतु शेवटचा जो आहे आनंदमय कोश हा फक्त माणसाकरताच आहे. कारण माणूसच हसतो आणि आपला चेहरा सदैव हसरा ठेवावा. आणि मला वाटतं हसण्याकरता काही पैसे वगैरे लागत नाही. मग विचार केला असता हसण्याकरता. तुम्ही बघा दिसायला अगदी स्वरूपान मनुष्य आहे, परंतु त्याच्या चेहऱ्यावरती जर हसूच नसेल तर त्याच्याकडे बघितल्याच्या नंतर आपल्याला सुद्धा वाईट वाटतं. काय सकाळ सकाळ उठल्याच्या नंतर याचं दर्शन झालंय, आज काही आपला दिवस चांगला जात नाही. पण हेच बघा दिसायला अगदी काळा पत्थर मनुष्य आहे, परंतु त्याच्या चेहऱ्यावरती जर हसू असेल तर त्याच्याकडे बघितल्याच्या नंतर आपल्याला सुद्धा समाधान वाटतं. भगवंताचं स्वरूप सुद्धा कसं आहे. गवारुंदकानंदनम चारुहासम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. चारू म्हणजे मधुर, हास्य म्हणजे हसणे. भगवंताचं स्वरूप हसरं आहे, पण परमात्मा दिसायला कसा आहे हो. ठाईचा चिकाळा अनादि बहु काळा. परंतु ते स्वरूप बघितल्याच्या नंतर त्या वारकऱ्याचे चित्ताचं समाधान होतं, कारण भगवंताचं स्वरूप हसरं आहे. आणि वैज्ञानिकांचं तर असं मत आहे, जो खळखळून हसतो त्याला हृदयविकाराचा झटका येत नाही. सध्या अटॅकचं प्रमाण वाढलेलं. मग आपल्याला अटॅक येऊन असं जर वाटत असेल तर खळखळून असा. तुम्ही काय माझ्यावर नाराज आहे का. तुमचा काही माझा वादविवाद काय बांधायला बांध नाही ना. तसं काही नाही ना. असे प्रसन्न टवटवीत बसा. अजून एक चिन्ह तुम्हाला सांगायचं म्हणजे असं, जो खळखळून हसतो समजायचं तो खुल्या मनाचा माणूस, आणि जो फक्त स्मित करतो समजायचं तो तुमच्याकडे नाही का. मग चांगले आतल्या गाठीचा माणूस. बोलायचं नाही, नाही तर भांडणं होतील. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तिसरं वैशिष्ट्य आहे बोलणे. माणूसच बोलतो. तुम्ही म्हणाल पोपट सुद्धा बोलतो. पोपट बोलतो, पण त्या पोपटाला बोलायला शिकवावं लागतं, आणि तो काय बोलतो हे त्याचं त्यालाही कळत नाही, कारण तो पोपटच. एका साधूने पोपट पाळला आणि त्या पोपटाला त्याने बोलायला शिकवलं. राम राम म्हणत राहा, मांजर आली की उडून जा. राम राम म्हणत राहा, मांजर आली की उडून जा. आता साधूने पोपटाला बोलायला शिकवलं, राम राम म्हणत राहा आणि मांजर आली की उडून जा. आता त्याने काय करायला पाहिजे. राम राम म्हणत राहायचं आणि मांजर आली की उडून जायचं. अहो तो सारखा मंत्र त्याने जप सुरू केला. राम राम म्हणत राहा, मांजर आली की उडून जा. राम राम म्हणत राहा, मांजर आली की उडून जा. मांजर आलीही, त्याला पकडलंही, घेऊनही गेली. काय बोलतो हे त्याचं त्यालाही कळत नाही. पण ऐका, बोलण्यामुळे माणसाने शास्त्रामध्ये खूप मोठी प्रगती केलेली. बोलण्याचे शास्त्रामध्ये 6 प्रकार सांगितलेले आहेत. नंबर 1 नरक स्पर्श, नंबर 2 इंद्रिय स्पर्श, नंबर 3 मनस्पर्श, नंबर 4 आहे बुद्धी स्पर्श, नंबर 5 आहे चित्त स्पर्श आणि नंबर 6 आहे परतत्व स्पर्श. आपण सर्वजण या 6 प्रकारामध्ये मोडले जातो, पण याचे परिणाम वेगवेगळे आहेत. नंबर 1 नरक स्पर्श. नको ते बोलणे, घाणेरडे बोलणे, शिव्या देणे. झाली क्रोधासवे भेटी, तोंडा वाटे नरक लोटी. किंवा कुशब्दाची घाणी, अमंगळ बोले वाणी, नरक स्पर्श. दुसरा आहे इंद्रिय स्पर्श. आपल्या इंद्रियांना जे हवं आहे ते सतत मागून घेणे. पाणी आणा, चहा आणा, जेवायला वाढा, अंथरूण टाका, टीव्ही चालू करा, इंद्रिय स्पर्श. तिसरा आहे मनस्पर्श. आपल्या मनात येईल तसं दुसऱ्यांच्या अंतःकरणाला बोचेल असं काहीही बोलणे. पण मनात येईल तसं दुसऱ्याच्या अंतःकरणाला बोचेल असं काही बोलणारी माणसं कधी कधी मार सुद्धा खातात. मनस्पर्श. चौथा आहे बुद्धिस्पर्श. विचार करून बोलणे, बुद्धिस्पर्श. 5वा आहे चित्त स्पर्श. सारासार विचार करून बोलणे, चित्त स्पर्श. आणि 6वा आहे परतत्व स्पर्श.
देवाशिवाय दुसरं काही बोलायचंच नाही. महावैष्णव माऊली ज्ञानोबराय सांगतात, वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वे परतत्व, स्पर्शो जैसा. परतत्व स्पर्श बोलण्याची नाही, आता देवाविन काही. बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे, करावा विठ्ठल, जीवे भावे. येणे सोसे मन, येणे सोसे मन, झाले हा बाबारी, येणे सोसे मन. बोलावा विठ्ठल, जीव भावे, बोलावा विठ्ठल, जीव भावे. येणे सोचे मन, हरी बोल. येणे सोचे मन, झाले आबाबा, येणे सोचे परतत्व स्पर्श, देवाशिवाय दुसरं काही बोलायचंच नाही. बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, जीवे भावी. परतत्व स्पर्श, आचारम कुल अख्याती, देश अख्याती, भाषण. एखादा मनुष्य म्हणत असेल माझं कुळ चांगलं आहे, माझं खानदान चांगलं आहे, हे फक्त त्याने बोलून भागणार आहे का? समाजामध्ये त्याचं आचरण कसं आहे याच्यावरती ते अवलंबून आहे. तुम्ही कुठल्या भागातले आहात, कशावरून ओळखलं जातं? भाषेवरून, बोलण्यावरून. आचरण कुल अख्याती, देश अख्याती, भाषणम. तुम्ही जुन्नरचे आहात की जळगावचे, भैया आहात की गुजराती, कशावरून ओळखलं जातं? भाषेवरून, बोलण्यावरून. तुमच्या अंतःकरणामध्ये किती आदर आहे हे कशावरून ओळखलं जातं? घरी आलेल्या अतिथीचा सत्कार तुम्ही कशा पद्धतीने करतात याच्यावरती ते अवलंबून. आणि तुम्ही काय खाता कशावरून ओळखलं जातं? शरीरावरून. अहो हे चिन्ह आहे. माऊली म्हणतात, जाड जाणी जे फुले, मानस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. माऊली म्हणतात, झाड जर ओळखायचं असेल तर ते फुलावरून ओळखा, आणि माणूस जर ओळखायचा असेल तर तो त्याच्या बोलण्यावरून ओळखला जातो. अंतःकरणातील भाव मुखावाटे प्रगट होतात. बोलण्यामुळे माणसं जोडली जातात आणि बोलण्यामुळे माणसं तुटतात सुद्धा. मग वाईट का बोलावं? जो चांगलं बोलतो समाजामध्ये त्याचे खूप मित्र असतात, आणि जो वाईट बोलतो तो, अहो त्याचं घरातच पटत नाही तर बाहेरच्यांचा विषयच नाही. विठ्ठल विठ्ठल. चौथं वैशिष्ट्य आहे उभा. भगवान परमात्म्याने मनुष्य योनीच उभी निर्माण केलेली आहे. बाकी इतर सर्व योनी आडव्या आहेत. तुम्ही मला वृक्ष उभा आहे, तो उभा आहे परंतु तो अचल आहे. मग भगवंताने मनुष्य योनी उभी निर्माण का केली असेल? यदा कदाचित देवाला माहीत असते हा पुढे गेल्याच्या नंतर निवडणुकीला उभा राहणार आहे, मग आत्तापासूनच उभा करून द्या. म्हणून का? तर नाही. उभा म्हणजे तत्पर भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता त्याने सदैव तत्पर राहावं, म्हणून भगवंताने मनुष्य योनी ही उभी निर्माण केलेली आहे. भगवंताचं स्वरूप सुद्धा उभं आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवोनिया. भक्ताने हाक मारण्याच्या नंतर त्याच्या हाकेला तत्परतेने धावून जाण्यासाठी परमात्मा सुद्धा उभा आहे. विठ्ठल 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 किती वैशिष्ट्य सांगितले आतापर्यंत? बोला, किती वैशिष्ट्य सांगितले आतापर्यंत? नंबरशीर सांगितले ना मी. मग आतापर्यंत किती वैशिष्ट्य झाले? तुम्ही बोलत नाहीत का? किती झाले?
बरोबर उत्तर देणाऱ्याला किती वैशिष्ट्य, मोठ्याने बोला, वयामानाने जरा ऐकायला कमी झाले. किती किती वैशिष्ट्य झाले, किती वैशिष्ट्य झाले, किती? तुमचं काय म्हणणं आहे? आत्तापर्यंत किती वैशिष्ट्य सांगितले मी? मोठ्याने बोला. वा वा, आता येऊ का मी? किती वैशिष्ट्य झाले? नाही का? नाही का? बक्षीस मला द्याल ना? किती वैशिष्ट्य किती झाले? कीर्तनात बसलेले आहेत ना तुम्ही? बसलेले आहात ना? काही इकडे तिकडे फिरून येतात. 4 वैशिष्ट्य झाले. 5वं वैशिष्ट्य आहे लाज. लाज ही फक्त माणसालाच आहे. पशु पक्ष्यांना लाज नाही, त्याच्यामुळे ते माणसांसारखे कपडे परिधान करत नाही आणि आपले विधी ते कुठेही करतात. मनुष्याला लाज असल्या कारणामुळे माणूस कपडे परिधान करतो आणि आपले विधी करत असताना विचारपूर्वक करतो. आणि लाज जी आहे माणसाचं भूषण आहे. विठ्ठल विठ्ठल. 6वं वैशिष्ट्य आहे ज्ञान. काही गोष्टींच्या बाबतीमध्ये पशु पक्ष्यांना मनुष्याला ज्ञान हे सारखंच आहे. नाथबाबा वर्णन करतात. आहार निद्रा भय मैथून सर्व योनींसी समसमान, मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वांसी. 4 गोष्टींच्या बाबतीत पशु जे आहेत माणसापेक्षा हुशार आहेत. तुम्ही बघा, महावैष्णव माऊली ज्ञानोबरायांचा पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर ज्यांनी सुरू केला ते वैकुंठवासी परमपूज्य हैबत बाबा. 1832 सालामध्ये त्यांनी पालखी सोहळा सुरू केलेला आहे. बघा तुम्ही, स्वातंत्र्य प्राप्त झालेलं नव्हतं, पण त्या काळामध्ये कॅलेंडरची वगैरे सुविधा नव्हती. एकादशी कधी आहे वारकऱ्यांना कधी समजणार? आता एकादशी कधी आहे वारकऱ्यांना कळत नव्हतं. पण ज्या दिवशी विश्वमाऊली ज्ञानोबरांच्या पालखीला जोडलेली जी बैल जोडी आहे, ज्या दिवशी ते बैल चाऱ्याला स्पर्श करणार नाही, वारकरी समजून घ्यायचे आज एकादशी. ऐकताय ना तुम्ही? ते बैल ज्या दिवशी चाऱ्याला स्पर्श करत नव्हते त्या दिवशी वारकऱ्यांना समजायचं का आज एकादशी आहे. मग एकादशी कधी आहे हे बैलाला कळतंय. लक्ष आहे ना तुमचं? काही गोष्टींच्या बाबतीमध्ये पशु पक्षी माणसापेक्षाही हुशार आहेत. लक्षात घ्या. वाघाला आणि सिंहाला कितीही जरी भूक लागली, वाघाला आणि सिंहाला कितीही जरी भूक लागली तरी ते कधीही शाकाहार करत नाही. आणि सशाला आणि हरणाला कितीही जरी भूक लागली तरी ते कधीही मांसाहार करत नाही. पण माणसांचं मात्र याच्यापेक्षा उलट आहे. माणसांचे मात्र दोन्ही ढाबे चालू, व्हेजही बी नॉनव्हेजही बी. आता आपल्याला तिकडं जायचंच नाही तर तो शब्द सुद्धा नीट उमटत नाही आपल्या तोंडात. दोन्ही ढाबे चालू. माणसं नको ते वाजवीपेक्षा जास्त खातात, त्याच्यामुळे माणसांना रोग जास्त. जनावरांचं तसं नाही. तुम्ही बघा, जनावरांचा डॉक्टर जर बघितला तर 2-4 गावां मिळून एक, आणि माणसांचे एका अवयव करता एक डॉक्टर. डोळ्यांचे डॉक्टर वेगळे, दाताचे डॉक्टर वेगळे, कानाचे डॉक्टर वेगळे, घशाचे डॉक्टर वेगळे, त्वचेचे डॉक्टर वेगळे, हृदयाचे डॉक्टर वेगळे, मणक्यांचे डॉक्टर वेगळे, रक्ताचे डॉक्टर वेगळे, केसांचे डॉक्टर वेगळे, स्त्रियांचे डॉक्टर वेगळे, पुरुषांचे डॉक्टर वेगळे, लहान मुलांचे डॉक्टर वेगळे. आणि या सगळ्याच गोष्टी काही डॉक्टरांना समजतात अशातला काही भाग नाही. कारण आमचा एक डोळ्यांचा पेशंट एक दिवस डोळ्यांच्या डॉक्टरांकडे गेला आणि म्हणू लागला, डॉक्टर साहेब 2 दिवस झाले म्हटले माझा डावा डोळा खूप दुखतोय. डॉक्टर साहेब म्हटले माफ करा पण मी उजव्या डोळ्याचा डॉक्टर आहे. घ्या. डोळ्यांकरता 2 डॉक्टर. एका दवाखान्याच्या बाहेर पाटी लावलेली होती, दातांचा दवाखाना. मिस्टर आणि मिसेस दंतरोग तज्ञ. आत गेल्याच्या नंतर चौकशी केल्यावर समजलं मिस्टर जे होते ते दात काढण्यात एक्सपर्ट आणि मिसेस ज्या होत्या ना डॉक्टरीन बाई दात बसवण्यात एक्सपर्ट. सांगायचं तात्पर्य माणसं नको ते आणि वाजवीपेक्षा जास्त खातात, त्याच्यामुळे माणसांना रोग जास्त. जनावरांचं तसं नाही, परंतु मग कोणतं ज्ञान त्यांना नाही तर भगवंताचं भजन करण्याचं ज्ञान त्यांना.
आणि कहे ज्ञान नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे याच देही घडे देवाचे भजन याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. गाढवांची दिंडी असते का हो? दिंडीत गाढवा गोंधळ करतील, पण दिंडी ही माणसांची असते. कुत्रा कधी एकादशी करतो? एकादशी माणूस करतो. रेड्यांचा तुम्ही कधी सप्ताह पाहिलाय का? आता रेडे आडनावाची माणसं सप्ताह करतील, पण रेडा म्हणजे अहो म्हशीचा टोनगा. कधी त्यांचा सप्ताह पाहिला का? भगवंताचं भजन करण्याचं ज्ञान हे फक्त माणसालाच आहे. विठ्ठल 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 किती वैशिष्ट्य झाले आतापर्यंत. आता तुम्ही बरोबर कीर्तनात आले. 7वं वैशिष्ट्य आहे स्मरण. भगवंताचं स्मरण करण्याचं ज्ञान हे फक्त माणसालाच आहे. जन्मोनी आकुळी वाचे स्मरे राम, दरी हाची नेम हरणीशी. स्मरण या शब्दाचा अर्थच आहे स आणि मरणाबरोबर. आपल्या मरणाबरोबर जे आपल्या सोबत येणार आहे ते स्मरण फक्त मनुष्यच करू शकतो. मग तुमचा काही सातबारा असेल, बँक बुक असेल, सगळं काही इथेच राहणार आहे, परंतु केलेलं चांगलं कर्म आणि केलेलं भगवंताचं नामचिंतन मेल्याच्याही नंतर बरोबर येणार आहे. धन आणि भूमी पश्वच्च गोष्टे, भार्या गृहद्वारे जनस्मशाने, देहचितायां परलोक मार्गे करमाणु गो गच्छति जीव एका. आयुष्यभर तुम्ही जो पैसा जे धन कमवलेला आहे, जी संपत्ती कमवलेली कुठेतरी बँकेत राहणार आहे. कार असेल महत् कष्टाने घेतली असेल तर कार शेडमध्ये राहणारे पशु असतील गोठ्यात. ज्या पत्नीवरती अत्यंतिक प्रेम केलं ती पत्नी दारापर्यंत आता स्मशानापर्यंत येते. ज्या समाजावरती अत्यंतिक प्रेम केलं तो समाज हजारोनी लाखोनी स्मशानापर्यंत साथ देईल. ज्या देहावरती अत्यंतिक प्रेम केलं तो देह चितेपर्यंत, पण अंतिम क्षणी परलोक मार्गाने जीव जो आहे तो एकटा जाणार आहे. म्हणजे त्याने केलेलं चांगलं कर्म आणि भगवंताचं केलेलं नामस्मरण मेल्याच्याही नंतर बरोबर येईल. विठ्ठल 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 विठ्ठल. 8वं वैशिष्ट्य आहे या देहाची वरचे देव सुद्धा इच्छा करतात. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, किंवा असं करती ब्रह्मादिक देखोनी वाळवंटीचे सुख. धन्य धन्य मृत्यूलोक म्हणती भाग्याचा कैचा. कोणते देव? स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, 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 स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा. मृत्युलोकी भावा जन्म आमा, मृत्युलोकी भावा जन्म आमा, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त. मृत्युलोकी भावा जन्म, मृत्युलोकी भावा जन्म, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्युलोकी भावा जन्मामा,
स्वर्गाधिक देव या देहाची इच्छा करतात. वास्तविक पाहता तुमचा आपला देह पंच महाभूतांचा बनलेला आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. स्वर्गाधिक देवांचे देह हे तीनच तत्वांचे आहे, तेज, वायू आणि आकाश. पृथ्वी आणि पाणी त्यांच्या देहात नाही. स्वर्गाधिक देव जर जमिनीवर आले तर त्यांचे पाय जमिनीला टेकत नाही. त्यांना भूक लागत नाही. त्यांचा देह मलमूत्र विरहित आहे. त्यांच्या देहाची सावली पडत नाही. आणि मुख्य म्हणजे आपल्यासारखे 6 विकार त्यांना नाही. अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्ष्येते नश्यंती. आईच्या पोटात येणे, जन्माला येणे, वाढणे, तरुण होणे, म्हातारे होणे, मरणे, हे 6 विकार त्यांना नाही. मग अशा प्रकारच्या दिव्य देहाची प्राप्ती झालेली असूनही आपल्यासारख्या नासक्या कुचक्या देहाची अपेक्षा ते का करतात? तर नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती. भगवंताचं नामचिंतन करून या देहाने मुक्त होता येतं म्हणून वरचे देव सुद्धा या देहाची इच्छा करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. 9वं वैशिष्ट्य आहे, या देहाला आल्याच्या नंतर भगवंताचं नामचिंतन करून देव होता येतं. बघा, नरदेहाला येऊन तुम्ही सरपंच व्हाल, नगरसेवक व्हाल, आमदार व्हाल, खासदार व्हाल, मुख्यमंत्री व्हाल, पंतप्रधान व्हाल, राष्ट्रपती व्हाल. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, भगवंताचं नामचिंतन करून तो देव होतो. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देवची होईल म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावी. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसुले. शरीर साध्य होय केले, शरीर साधले परब्रह्म. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसुले. शरीर साध्य होय केले, शरीर साधले परब्रह्म. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले. शरीर साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म. पशु का होत पन्हैया, नरका कछु न होय. एक बार नर करणी करे तो नरका नारायण होय. पण कधी? भगवंताचं भजन केल्यानंतर. विठ्ठल विठ्ठल किती वैशिष्ट्य झाले आतापर्यंत? वा. 10वं वैशिष्ट्य ही कर्मभूमी आहे. कर्मभूमी ऐसा ठाव व्यवसाय जाणावा. देवादिकां करता ही पुण्यभूमी आहे, पशु पक्षवादिकां करता ही पापभूमी आहे. पण तुमच्या आपल्या करता ही कर्मभूमी सुद्धा आहे आणि भोगभूमी सुद्धा आहे. याच्याकरता एक छोटासा दृष्टांत सांगते बघा. एकदा इंद्र जो आहे ना, हा इंद्र स्वर्गामध्ये 7वा महाल बांधत होता. 7वा महाल म्हणजे आपल्या भाषेमध्ये 7वा बंगला. त्या 7व्या बंगल्याचं काम त्या ठिकाणी चालू असताना लोमश नावाचे ऋषी रस्त्याने चालले होते. रस्त्याने चालता चालता त्यांनी त्या इंद्राची चौकशी केली. म्हटले, काय महाराज, काय चाललं? म्हणे, काही नाही, आतापर्यंत 6 बंगले बांधून झाले, 7व्या बंगल्याचं काम चालू आहे. सगळं काही कामकाज अगदी माझ्या देखरेखीखाली चालू आहे. उत्कृष्ट आर्किटेक्ट आहे, हुशार इंजिनियर आहे, कुशल कामगार आहे, सगळं काही कामकाज अगदी माझ्या मताप्रमाणे चालू आहे. म्हटले, महाराज, एकदा या 7व्या बंगल्याचं काम पूर्ण झालं की मग मात्र मी इथेच येऊन राहणार आहे. पण इंद्र लोमश ऋषींना म्हणायला लागला. म्हटले, पण महाराज, तुमचं नाव, गाव, पत्ता, तुमचं घर. लोमश ऋषीने सांगितलं. म्हटले, मी अजून घरच बांधलेलं नाही, कारण आपल्याला जगायचंच किती दिवस आहे. अरे, माझ्याकडे फक्त 2च वस्तू आहे. म्हटली, एक वळकटी आणि दुसरा कमंडलू, कारण आपल्याला जगायचंच किती दिवस आहे. वळकटी जी आहे ना, ती वळकटी मी 4 प्रकारे वापरतो. सूर्य पूर्वेला उगवल्याच्या नंतर अशी धरतो, माध्यानी डोक्यावर धरतो, सायंकाळी पाठीमागे धरतो आणि रात्री अंथरून तिच्यावर झोपतो. 4 in 1, कारण आपल्याला जगायचंच किती दिवस आहे. आणि कमंडलू जो आहे ना, शौचा करताही तोच आणि घासून पाणी पिण्याकरता सुद्धा तोच, कारण आपल्याला जगायचंच किती दिवस आहे. तांब्या माहिती का? तांब्या, वारीचा तांब्या. जे पायी वारी करतात त्यांना माहित आहे वारीचा तांब्या. पण आता तांब्याही गेला. आता काय आली? बाटली. ही बाटली काही काहींना मरेपर्यंत सोडत नाही. लहानपणी दुधाची बाटली, तरुणपणी दारूची बाटली, आणि मरताना सलाईंची बाटली.
ही बाटली काही काहींना मरेपर्यंत सोडत नाही. लोमश ऋषीने सांगितलं, म्हटले आपल्याला जगायचंच किती दिवस आहे. माझ्याकडे वळकटी आणि कमंडलू या दोनच वस्तू आहे, कारण आपल्याला जगायचंच किती दिवस आहे. त्यावेळेला इंद्र लोमश ऋषींना म्हणायला लागला, महाराज मगाचपासून तुमचं ऐकतोय, तुम्ही सारखं म्हणतात आपल्याला जगायचंच किती दिवस आहे, आपल्याला जगायचंच किती दिवस आहे, आपल्याला जगायचंच किती दिवस आहे. तुमचं आयुष्य किती आहे तुम्हाला माहित आहे का? त्यावेळेला लोमश ऋषीने सांगितलं, म्हटले महाराज शास्त्र असं आहे की आपलं आयुष्य जे आहे ना ते शक्यतो कधी कोणाला सांगू नये. आणि आपला मोकरदन का उठलाय 65 75 अवघड आहे. तो वाढदिवस नाही, तो घडदिवस आहे. आयुष्यातलं 1 वर्ष कमी होतं आणि आपण म्हणतो वाढदिवस. 65चा 16. अरे वर्ष कमी झालं, 66वी लागली आता तुला. 1 वर्ष आयुष्यातलं कमी होतंय. आपलं आयुष्य शक्यतो कधी कोणाला सांगू नये. एक चाणक्यांचं सुभाषित आहे. त्या सुभाषितामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की शक्यतो 9 गोष्टी कोणाला सांगू नये. ऐकून ठेवा. आयुर्वित्तम गृहच्छिद्रम मंत्रमैथून भेषजा दानमानापमानाच नवगोप्यानि यत्नतः. या 9 गोष्टी शक्यतो कोणाला सांगू नये. आपलं आयुष्य कधी कोणाला सांगू नये. आपल्या घरात बँकेत किती पैसा आहे हे कधीच कोणाला सांगू नये. आपल्या पत्नीच्या कानामध्ये सांगावं, कारण तिचा तेवढा अधिकार आहे. लग्नाच्या वेळी तशी तुम्ही शपथही घेतली, धर्मेच्या अर्थेच्या कामेच्या नातीच्या रामी नातीच्या रामी नातीच्या रामी. आपल्या घरात झालेलं भांडण कधी कुणाला सांगू नये. मंत्र कधी कुणाला सांगू नये. औषध कधी कुणाला सांगू नये. मैथून कधी कुणाला सांगू नये. केलेलं दान कधी कुणाला सांगू नये. मिळालेला मान कधी कुणाला सांगू नये. आणि 9 झालेला अपमान कधी कुणाला सांगू नये. या 9 गोष्टी शक्यतो कुणाला सांगू नये. पण याच्यामध्ये पहिला नंबर लागतो तो आपल्या आयुष्याचा. आपलं आयुष्य कधी कुणाला सांगू नये. आता इंद्र लोमश ऋषींना म्हणायला लागला, म्हटले महाराज तुमचं बरोबर आहे, पण मी तुम्हाला विचारतो, म्हटले माझ्या शब्दाला काही मान मर्यादा आहे की नाही. अहो मी कोण? मी देवांचा राजा इंद्र आहे आणि मी तुम्हाला विचारतोय. त्यावेळेला लोमश ऋषी म्हणायला लागले, म्हटले महाराज तुम्हाला म्हणून सांगतो. म्हटले माझ्या अंगावरती असणारे केस तुम्हाला झडलेले दिसतात का? इंद्र म्हणायला लागला, हो महाराज बरेचसे केस झडलेले दिसतात. म्हटले मग माझ्या अंगावरती असणारे जेवढे केस तुम्हाला झडलेले दिसतात ना, तेवढे इंद्र माझ्या आयुष्यात आतापर्यंत होऊन गेले. असं ऐकल्याच्या नंतर इंद्र एकदम आईस्क्रीमच झाला. 14 कल्पवरी आयुष्य जयाला, तोही राहिला ताटी खाली. अहो काय त्या ऋषी मुनींचा त्याग आहे. त्या इंद्राला पश्चाताप झाला. म्हटले मी काय या बंगल्याच्या नादी लागलो. बंगल्याचं काम तिथेच सोडलं आणि तपश्चर्या करता निघाला. पण वाटेत बृहस्पती आडवे झाले. बृहस्पती म्हणजे कोण? देवांचे गुरु. म्हटले थांबा, तुम्ही जे पुण्य कमवले आहे त्या पुण्याचा उपभोग घ्या. ते पुण्य संपवा, नंतर मृत्यू लोकात जा. मनुष्याचा देह धारण करा, कारण इथे जे करता येणार नाही ते तिथे करता येईल, कारण ही कर्मभूमी आहे. केले होय याची जन्मी, केले होय याची जन्मी, केले होय याची जन्मी, केले होय याची जन्मी. अवघे विठोबाच्या नामे, अवघे विठोबाच्या नामे, अवघे विठोबाच्या नामे, अवघे विठोबाच्या नामे. तुका मने कर्मी, तुका मने कर्मी, जाळोनिया तरशी, गळो येईल अंतकाळी प्राणप्रयाणाचे वेळी. तेरा हाती निराळी रांडा पोरे सकळ, आरा हाती निराळी रांडा पोरे केले होय याची जन्मे, अवघे विठोबाच्या नामे. तुका मने कर्मे जाळवनिया तरशी, कारण ही कर्मभूमी आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. 11वं वैशिष्ट्य ही पाप पुण्य भूमी आहे.
महावैष्णव माऊली ज्ञानोबराय सांगतात, वाहते नि भौतिके पाप पुण्य इथ पिके, म्हणून आम्ही कवतुके क्षेत्र म्हणू. पाप आणि पुण्य पिकवण्याचं एक क्षेत्र आहे. पाप आणि पुण्य हे फक्त माणसालाच आहे, पशु पक्ष्यांना पाप पुण्य नाही. पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काही एक उपजदान मरती, बहिरी होती अंध पंगुळ मुकी. पशु पक्ष्यांना पाप पुण्य, योग्याला पाप पुण्य आणि योगेश्वर भगवान जो आहे त्याला देखील पाप पुण्य नाही. पाप आणि पुण्य हे फक्त माणसालाच आहे. याच्यामध्ये 4 वर्ग पडतात. पहिला वर्ग निव्वळ पापच करतो, पुण्य करतच नाही, मूर्ख मनुष्य. दुसरा वर्ग पाप आणि पुण्याची खिचडी करतो, संसारी मनुष्य. आता खिचडी कशी? सत्यनारायणाची पूजाही घालणार आणि कधी कधी दारूची पार्टी सुद्धा मित्रांना देणार. तिसरा वर्ग निव्वळ पुण्यच करतो, पाप करतच नाही, साधक. चौथा वर्ग पाप आणि पुण्याच्याही पलीकडे गेलेला आहे, ते म्हणजे महात्मे संत. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निधी पाप पुण्य, लागो निधी पाप पुण्य, लागो निधी पाप पुण्य, क्षेत्र आहे. म्हणून पाप आणि पुण्य हे फक्त माणसालाच आहे. विठ्ठल विठ्ठल 12वं वैशिष्ट्य आहे, मनुष्य देहाला आल्याच्या नंतर भगवंताचं नामचिंतन करून 84 लक्ष योनीतून मुक्त होता येतं, बाहेर पडता येतं. तैसे येणेची शरीरे, शरीरा येणे सरी, किंबहुना एर झारे चिरापडे. सरणे म्हणजे बाजूला होणे. बाजूला होण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. पूर्वी नगर असायची, नगर नगर भरता भ्रमता जन्म जावो, परिप्रवेश एका द्वारे रे, तैसा यजिजो भजिजो पूजिजो, परी गोकुळ नंद कुमारो रे. पूर्वी नगर असायची, नगर, त्या नगरांना तटबंदी असायची आणि एकच प्रवेशद्वार असायचं. ते प्रवेशद्वार जर चुकलं तर पुन्हा फेरा पडायचा. तसं 84 लक्ष योनीतून मुक्त होण्याकरता, बाहेर पडण्याकरता नरदेह हे एकच प्रवेशद्वार आहे. हे प्रवेशद्वार जर चुकलं तर पुन्हा 84 लक्ष योनीच्या फेऱ्यात पडल्याशिवाय राहणार नाही. तैसे येणीची शरीरे, शरीरा येणे सरी, किंबहुना एर झारे चिरापडे. सरणे म्हणजे बाजूला होणे. बाजूला होण्याचा अधिकार, मुक्त होण्याचा अधिकार भगवंताने प्रत्येक मनुष्याला दिलेला आहे. पण अधिकाराचा वापर सगळेच करतात का? मतदानाचा अधिकार 18 वर्षानंतरच्या प्रत्येकाला आहे. सगळे मतदान करतात. 40% मतदान करतात आणि उरलेले 60% हे गेले पिकनिकला. अधिकार सर्वांना आहे, पण अधिकाराचा वापर सगळेच करतात असं मात्र नाही. परंतु ज्यांना अधिकारही मिळाला, त्या अधिकाराचा वापरही केला आणि त्याचा त्यांना फायदाही झाला. काय फायदा झाला? जगद्गुरु श्री संत तुकोबाराय अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. त्यांची सरली येर झार, 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 सरली येर झार,
येर झार म्हणजे जन्म मरण. जन्म मरणाचं दुःख संपलं आणि झाला सफळ व्यापार. तसं जर आपण बघितलं ना तर हा जो अभंग आहे ना, मला तर असं वाटतं हा अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबराने मुमुक्षु करता लिहिलेला असावा. कारण जगामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. काही मूर्ख माणसं आहेत, काही मुक्त आहेत आणि काही मुमुक्षु. आता मुक्त जो आहे ना त्याला बंधनाची गरजच नाही, कारण तो मुक्तच आहे. मुक्त कासया म्हणावे बंधनाची नाही ठावे. जसं सूर्याला प्रकाशाची गरज नाही तसं मुक्ताला बंधनाची गरज नाही, कारण तो मुक्तच आहे. आणि मूर्खाला बंधन म्हणजे काय हेच कळत नाही तर सुटायचा प्रश्नच येत नाही. आपल्याकडे जसं काही मन आहे, एडीला येडीला म्हणजे वेडीला सासर काय आणि माहेर काय हेच कळत नाही तर नांदायचा प्रश्नच येत नाही. मग राहिलं कोण? मुमुक्षु. म्हणून म्हटलं हा जो अभंग आहे हा अभंग तुकोबराने मुमुक्षु करता लिहिलेला असावा. कारण गीताकार सुद्धा सांगतात मनुष्यानां सहस्रेषु क्वचित यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् मा वेत्ति तत्वता. गीताकार सांगतात 1000 माणसांपैकी एखादाच मनुष्य भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता प्रयत्न करतो आणि 1000 प्रयत्न करणाऱ्यांपैकी एखाद्यालाच भगवंताची प्राप्ती होते. महावैष्णव माऊली ज्ञानोबा त्याचं वर्णन करत असताना कोटी शब्द वापरतात. माऊली म्हणतात तैसी आस्तीच्या महापुरी रिगता ते कोटीवरी परिप्राप्तीच्या पैलतिरी विपाईला. विपाईला म्हणजे एखादा. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. विरळा म्हणजे एखादा. महाराज म्हणतात अवघड आहे. तुम्ही हरीला वेगी हृदयामध्ये साठवान ताबडतोब या भवसागरातून बाजूला व्हा. तुका म्हणे वेगी जाय सुटोनिया धरुणिया हृदयामध्ये हरी. हरीला हृदयामध्ये साठवा आणि ताबडतोब या भवसागरातून बाजूला व्हा. पण कुणी म्हणे हरीला हृदयामध्ये साठवण्याची गरजच काय? अहो तो तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे ना. माऊली म्हणतात सर्व भूतांच्या अंतरी हृदय महांबरी चिदवृत्तीच्या सहस्र करी उदयला जो. माऊली म्हणतात तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. महाराज तो प्रत्येकाच्या हृदयात आहे. पण सर्व घटी राम देहा देही एक सूर्यप्रकाशक सूर्यप्रकाशक सहस्र सर्वांच्या हृदयात आहे. पण आपले हृदय मात्र भलतीकडेच गेलेली आहे. सर्वा घटी राम देहादेही एक आहे तो हृदयात, पण आपली हृदय मात्र भलतीकडे गेली. ज्या हृदयामध्ये जनावर तो गोठा, ज्या हृदयामध्ये बायका मुलं ते घर, ज्या हृदयामध्ये पैसा ती बँक, ज्या हृदयामध्ये नटनट्या ते थिएटर, ज्या हृदयामध्ये लोकसभा राज्यसभा ते राजकारण, आणि ज्या हृदयामध्ये देव ते काय आहे हो? मंदिर. मग याला गोठा बनवायचं, घर बनवायचं की मंदिर बनवायचं हे आपल्याच हातात आहे. साधू संतांनी हरीला आपल्या हृदयामध्ये साठवलं आणि त्यांचं हृदय मंदिर बनलं. जगद्गुरु श्री संत तुकोबारे अभंगाच्या साठविला हरे साठविला हरे साठविला हरे साठविला हरे साठविला
हरीला साठवण्याच्या अगोदर ओळखणं गरजेचं आहे. कारण नाथ बाबा आपल्या हरिपाठामध्ये सुरुवातीला वर्णन करतात, ओळखीला हरी धन्य तो संसारी मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. पण पुढे 13व्या अभंगामध्ये ते लगेच म्हणतात, ओळखीला हरी साठविला पोटी होता त्याची भेटी दुःख कैचे. हरीला ओळखणं ही पहिली गरज आहे आणि साठवणं म्हणजे ऋणी करून ठेवणं ही पुढची प्रक्रिया आहे. जसं एखाद्या माणसाला अचानक पैसा मिळाला, चोपदार बाहेर बघा, चोपदाराचं कामच तेवढं असतं, चोप आणि इथं नाही पण आता बाहेर गरज आहे म्हणून म्हटलं चोपदार. अचानक एखाद्या माणसाला भरपूर पैसा मिळाला, इकडे बघा इकडे, ते गेले आता त्यांच्या कामाला. अचानक प्रमाणे त्याला पैसा मिळाला तर तो काय करेल, सर्वप्रथम घर घेणार. घर घेतल्याच्या नंतर जर त्याच्याजवळ पैसा शिल्लक राहिला तर तो घरामध्ये वस्तू साठवणार. घरामध्ये वस्तू साठवणे जर त्याच्याजवळ पैसा शिल्लक राहिला तर तो उरलेला पैसा बँकेत साठवणार. म्हणजे अगोदर गरज भागवणार नंतर साठवणार. मग हरीला ओळखणं ही पहिली गरज आहे आणि साठवणं ही पुढची प्रक्रिया आहे. तुका म्हणे देवा ऋणी करुणी ठेवू सेवा. प्रत्येक मनुष्याला भगवान परमात्म्याने 6 गोष्टींचा साठा करण्याचा अधिकार दिलेला आहे. नंबर 1 पापाचा साठा, नंबर 2 पुण्याचा साठा, नंबर 3 धनाचा साठा, नंबर 4 ज्ञानाचा साठा, नंबर 5 दैवी संपत्तीचा साठा आणि नंबर 6 आहे नामाचा साठा. आपण प्रत्येक जण 6 प्रकारचे साठे करू शकतो पण याचे फायदे वेगवेगळे आहेत. नंबर 1 पापाचा साठा. जाय तिथे पिढी लोका जोडाई भांडवल थुंका. याने हाना मारा कराव्यात, चोऱ्या मारा कराव्यात, तुरुंगात जावं, नरक यातना भोगाव्यात. पापाचा साठा. नंबर 2 पुण्याचा साठा. पुण्याचा साठा जर केला तर त्याला स्वर्गातील दिव्य भोग उपभोगायला मिळणार. नंबर 3 आहे धनाचा साठा. धनाचा साठा जर केला तर ह्यो लोकातील सर्व सुख आपल्याला प्राप्त होतील. पण महाराज माणसाने धनाचा साठा किती करावा. जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात, आपल्याला दुसऱ्याच्या समोर हात पसरण्याची वेळ येणार नाही इतकं माणसाने धन साठवावं. कारण याच्यापेक्षा जास्त जर धन आपण साठवलं तर ते धन साठवून आपण मरणार आणि आपण गेल्याच्या नंतर त्याच धनावरून आपल्या लेकरांमध्ये भांडणं. तुका म्हणे धन, 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 तुका म्हणे धन. धनासाठी देते प्राण, धनासाठी देते प्राण, धनासाठी देते प्राण, धनासाठी देते प्राण. धनासाठी देते प्राण, धनासाठी धनासाठी देते प्राण, देते प्राण, धनासाठी देते प्राण. तुका म्हणे धन, धनासाठी देते प्राण, धनासाठी देते प्राण, धनासाठी देते प्राण. तुका म्हणे धन, धनासाठी देते प्राण, तुका म्हणे धन, धनासाठी देते प्राण, देते प्राण, देते प्राण. आपल्या मुलांमध्ये भांडणं होणार. महाराज म्हणतात, साचून या मरे धन लावी पोरांसी भांडण, नाही नारायण तुका मने स्मरला. माणसाने धन साठवावं परंतु ते नीतीने जोडून या धन. उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. माणसाने धन साठवावं पण उत्तम प्रकारचा व्यापार आणि व्यवहार करून. पण आजकाल माणसं इतकं खोटं बोलायला लागली, इतकं खोटं बोलायला लागली, इतकं खोटं बोलायला लागली. किती खोटं बोलतात सांगू. वय असतं 45 वर्ष आणि एसटीचा पास. कशा करता खोटं बोलतात. खोटं बोलण्याचा पाप आपल्या माथी बसणारे आणि एसटी भाड्याचे जे पैसे वाचवणारे, त्याच्यावर आपली लेकरं बाळ मजा करणारे. माणसाने धन साठवावं परंतु ते नीतीने. नंबर 4 ज्ञानाचा साठा. ज्ञानाचा साठा जर केला तर तुम्हाला धनही मिळेल आणि मानही मिळेल. तुमचा मुलगा डॉक्टर आहे, वकील आहे, इंजिनियर आहे, ज्ञानाचा साठा. नंबर 5 आहे दैवी संपत्तीचा साठा. दैवी संपत्तीचा साठा जर तुम्ही केला तर तुम्हाला मुक्ती मिळेल. नंबर 6 आहे नामाचा साठा.
नामाचा साठा जर केला तर ज्या भगवंताचं तुम्ही नामचिंतन करत आहात त्याचं प्रत्यक्ष तुम्हाला दर्शन होईल. रामदास स्वामींनी 13 कोटी नामस्मरण केलं आणि प्रत्यक्ष मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्राचं त्यांना दर्शन झालं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. याच्यातून एक कोटी निर्माण होते. 1 कोटी नामस्मरण केलं तर आरोग्य संपदा. तुमचं शरीर तुम्हाला धडधाकट हवं आहे ना, मग शरीर ही सगळ्यात जवळची संपत्ती. मग हे जर चांगलं पाहिजे असेल तर 1 कोटी नामस्मरण करा, आरोग्य संपदा. 2 कोटी नामस्मरण केलं तर लक्ष्मीची प्राप्ती होणार, तुम्हाला नोकरी करण्याची गरज नाही. 3 कोटी नामस्मरण केलं तर जगामध्ये तुमची कीर्ती होणार. 4 कोटी नामस्मरण केलं तर इहलोकातील सर्व सुख तुमच्या पायापाशी लोटांगण घेणार. 5 कोटी नामस्मरण केलं तर कुठल्याच प्रकारचे विकार तुम्हाला सतावणार नाही. काम क्रोध लोभ मद मत्सर स्पर्धा असूया. 6 कोटी नामस्मरण केलं तर अध्यात्म ज्ञानामध्ये तुमची प्रगती होणार. 7 कोटी नामस्मरण केलं तर अनुकूल पती आणि अनुकूल पत्नी मिळणार. सुख देणारा पती आणि सुख देणारी पत्नी मिळणार. आणि त्याने याच्या करता तरी नामस्मरण करा. 8 कोटी नामस्मरण केलं तर अपमृत्यू येणार नाही, तुमचा ऍक्सिडेंट होणार नाही. 9 कोटी नामस्मरण केलं ज्या भगवंताचं तुम्ही नामचिंतन करत आहात एक दिवस तो परमात्मा तुमच्या स्वप्नात येईल. 10 कोटी 11 कोटी 12 कोटी नामस्मरण केलं तर संचित क्रियमान प्रारब्ध कर्म संपणार. आणि 13 कोटी नामस्मरण केलं तर ज्या भगवंताचं तुम्ही नामचिंतन करत आहात त्याचं प्रत्यक्ष तुम्हाला दर्शन होईल. रामदास स्वामी 13 कोटी नामस्मरण केलं तर प्रत्यक्ष मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रांचं त्यांना दर्शन झालं. जे 13 कोटीच्या पुढे गेलेले आहेत महाराज म्हणतात त्यांच्या ते मागेही आहेत आणि पुढेही आहे. मागे पुढे उभा आहे संभाळीत आलिया आघात निवाराया, किंवा मार्गी चालता मुखी नामवाणी उभा चक्रपाणी. मागे पुढे तो तुमच्या मागेही राहतो आणि पुढेही राहतो. ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, नामदेव आहे, सावता महाराज, ही सगळी संत मंडळी 13 कोटीच्याही पुढे गेलेली आहेत. परमात्मा त्यांच्या मागेही आहे आणि पुढेही आहे. आणि नामाचा साठा प्रत्येक जण करू शकतो. संसार ग्रामी नाम हाची साठा पावाल वैकुंठ नामयाने. आणि नामी आणि नाम परमात्मा यांच्यामध्ये अभेद आहे, भेद नाही. हरीला साठवा म्हणून साठविला हरी. विठ्ठल विठ्ठल. आता हरीला आपल्या हृदयामध्ये साठवायचं म्हणजे हरी काय छोटा आहे का? व ज्याच्या अंगामध्ये नाही, ज्याच्या पोटामध्ये नाही, ज्याच्या रोमात अनंत ब्रह्मांड आहे. याच्यामध्ये 3 प्रमाण आपल्याला अशी सापडतात. अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदा घरी. अनंत ब्रह्मांड जयाचे अंगी समान तुमुंगी यम्मासाठी. किंवा अनंत ब्रह्मांड एके रोमे केले तो या गवळीयाच्या घरी उंबरा चढता टेका धरी. ज्याच्या अंगामध्ये नाही, ज्याच्या पोटामध्ये नाही, ज्याच्या रोमात अनंत ब्रह्मांड आहे. आणि रोम म्हणजे काय हो? रोम म्हणजे केस. आपल्या शरीरावरती किती केस आहेत? 3.5 कोटी. पण महावैष्णव माऊली ज्ञानोबराय सांगतात शरीरही आपलं, त्या शरीरावरील केसही आपले, पण त्याचं गणित आपल्यालाच नाही. अंगीची अरोमा किती, जयाची त्यान गुणवती, त्याचं गणित आपल्यालाच नाही. मग ज्याच्या अंगामध्ये नाही, ज्याच्या पोटामध्ये नाही, ज्याच्या रोमात अनंत ब्रह्मांड आहे. आणि ब्रह्मांड म्हणजे काही कोंबडीचं अंड नाही. ब्रह्मदेवाच्या कक्षेमध्ये जेवढा भाग येतो त्याला ब्रह्मांड म्हणतात. अशी अनंत ब्रह्मांड परमात्म्याच्या एका रोमामध्ये आहे. मग एवढा मोठा विशाल काय परमात्मा एवढ्याशा हृदयामध्ये साठवला जाऊ शकतो? त्याचं उत्तर महावैष्णव माऊली ज्ञानोबर आहे ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात देतात. माऊली म्हणतात ते वर्तता दृष्टी देही परिते देही ना माझे ठाई. आणि मी तयांच्या हृदयी समग्र से सविस्तर वटत्व जैसे. बीज कणिके माझी असे आणि बीज कणू वसे वटी जेवी. माऊली म्हणतात एवढं मोठं वडाचं झाड पण एवढ्याशा बीमध्ये सामावलं जातं. एवढी मोठी सृष्टी एवढ्याशा दृष्टीमध्ये सामावली जाते. आणि सध्या तर मोबाईलचं युग आहे. त्या मोबाईलमध्ये एक छोटीशी चिप असते, मेमरी कार्ड. 5 GB, 2 GB, 4 GB, 5 GB.
पाहिजे तेवढा साठा आपण त्याच्यामध्ये करू शकतो. मग एवढा मोठा विशाल काय परमात्मा एवढ्याशा हृदयामध्ये साठवला जाऊ शकतो, पण तो कसा? एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. संपुष्टी म्हणजे देवाला राहण्याकरता जे योग्य आहे ना हृदय, त्याला संपुष्ट म्हटलेलं आहे. अशा संपुष्ट हृदयामध्ये तो येऊन राहतो. मग कुणी कुणी साठवला? महाराज म्हणतात सगळ्यांनी साठवला, पण दोनच प्रमाण सांगेन. पवनतनय संकटहरण मंगल मूर्ती रूप राम लखन सीता सहित हृदय बसव सुरभूप. हनुमंतरायांनी साठवला म्हणून त्यांचं मंदिर आहे. तुकोर म्हणतात आम्ही साठवलं. तुका म्हणे अम्मा प्रेमा होणे ते खरी, पंढरीचा राणा साठविला हृदय. ज्यांनी हरीला हृदयामध्ये साठवलं ना महाराज, जगाच्या पाठीवरती त्यांच्यापेक्षा मोठं दुसरं कोणीच नाही. अहो आपल्या वारकऱ्यांना जर कोणी प्रश्न विचारला राम मोठे की हनुमंतराय मोठे, ते लगेच उत्तर देतील हनुमंतराय मोठे. का? अहो हनुमंतरायांचं मंदिर नाही असं गावच नाही. रामप्रभूंचं मंदिर तरी आपल्याला कुठेतरी बघायला मिळतं, पण हनुमंतरायांचं मंदिर नाही असं गावच नाही. कारण त्यांनी हरीला आपल्या हृदयामध्ये साठवलं, त्यांचं हृदय मंदिर बनलं. याच्यावर कोटी निर्माण होते. सबसे बडा कौन? सबसे बड़ी पृथ्वी. पृथ्वी काहे की बड़ी? वो तो शेष के माथे पर खड़ी, तो शेष बड़ा. शेष काहे का बड़ा? वो तो शंकर जी के गले में पड़ा, तो शंकर बड़ा. शंकर काहे का बड़ा? उसका कैलाश पर्वत तो रावण ने उखाड़ा, तो रावण बड़ा. अरे रावण काहे का बड़ा? वो तो राम के एक बाण से उड़ा, तो राम बड़ा. राम काहे का बड़ा? वो तो हनुमान जी के हृदय में खड़ा. धन्य माता पिता दयाची आ, धन्य माता पिता दयाची आ, धन्य माता पिता, दयाची आ, धन्य माता पिता. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. हरीला ज्यांनी हृदयामध्ये साठवलं महाराज म्हणतात त्यांचं हृदय मंदिर बनलं. म्हणून साठविला हरी जिही हृदय मंदिरी. राम प्रभूंना लंकेवरती जाण्याकरता 5 दिवस 400 मैल पूल बांधावा लागला. हनुमंतराय राम प्रभूंच्याही अगोदर लंकेवरती जाऊन आले, कारण त्यांनी हरीला आपल्या हृदयामध्ये साठवलं. म्हणून भगवान से भक्त बडे कहे गए संत सुजान, पूल बांधे रघुवीर चले कूद गए हनुमान. म्हणून साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्यांची सरली रजार झाला सफळ व्यापार. ज्याला ज्याला भगवंताने 2 हात दिले त्या प्रत्येकाने आपले 2 हात वरती करा. मोठ्या प्रेमाने, मोठ्या आवडीने, भावयुक्त अंतःकरणाने भगवंताचं भजन करायचं. ज्याला ज्याला देवाने 2 हात दिले त्या प्रत्येकाने आपले 2 हात वरती करा. ज्याचे हात वरती दिसणार नाही मी समजून घेईल तो कुर्मदासाच्या पॅनलचा आहे. विठोबा रखुमाये हरी दे 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 हरी 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 दे हरी दे
मोठा आनंद झाला. हात वरती करा म्हटल्याबरोबर तुम्ही सर्वांनी आपले हात वरती केले, त्याच्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद. न सांगता प्रामाणिकपणे सर्वांनी आपले हात खाली केले, त्याच्याबद्दल तुम्हाला सर्वांना डबल धन्यवाद. विठ्ठल 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 साठविला हरी जिही हृदय मंदिरी. तसं जर बघितलं तर महाराज जगद्गुरु श्री तुकोबराय या अभंगामध्ये वर्णन भक्ताचं करतात. तुकोबराय अभंगामध्ये वर्णन भक्ताचं करतात, पण भक्त शब्द अभंगात कुठेच नाही. त्यांची सरली रझार कुणाची? साठविला हरी जी हृदय मंदिरी. मग अभंगामध्ये एक शब्द आलेला आहे, तो म्हणजे मंदिर. आपला भारत देश जो आहे ना, या भारत देशामध्ये मंदिरांची संख्या सर्वात जास्त आहे. आता अलीकडच्या काळामध्ये परदेशातही मंदिरे व्हायला लागली, तो भाग वेगळा. भारतात मंदिरांची संख्या सर्वात जास्त, आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात मंदिरांची संख्या सर्वात जास्त, कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी. अहो 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5 ज्योतिर्लिंग एकट्या महाराष्ट्रात आहे, आपल्या जवळच. त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, औंढ्या नागनाथ, परळी वैजनाथ, घृष्णेश्वर, 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात, आणि बाकी राज्य मिळून 7. आणि मंदिर हे गावाचं भूषण आहे. जो मंदिराकरता दान धर्म करतो, महाराज म्हणतात, तो निश्चित चांगल्याच घरात राहतो. नाथ बाबांच्या सुंदर अशा मार्मिक अशा ओव्या आहेत. नाथ बाबा वर्णन करतात, जो मूर्ती प्रतिष्ठा करुणी ठाये, तो सार्वभौम राजाला आहे. जो देवालये करी स्वये, तो स्वामी होय तिही लोकी. जो करी देवता पूजन, तो पावे ब्रह्म सदन. जो या तिही ते करी पूर्ण, तो मज समान ऐसे स्वरूप पावे. जो मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करतो, तो सार्वभौम राजा होतो. जो मंदिर बांधतो, तो तिन्ही लोकीचा स्वामी होतो, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. जो त्या मूर्तीची नित्यनेमाने पूजा करतो, तो सत्य लोकात जातो. पण जो मंदिरही बांधतो, मूर्तीची प्राण प्रतिष्ठापनाही करतो आणि तिची नित्यनेमाने पूजा करतो, तो मज समान ऐसे स्वरूप पावे, त्याला भगवंताची प्राप्ती. म्हणून आपल्या मिळकतीतला 90% भाग आपल्याला ठेवा, पण 10% हिस्सा भगवंता करता खर्च करा. मग मिळकतीतला 10% हिस्सा जर देवा करता खर्च केला, तर उरलेल्या 90% संपत्तीचं रक्षण करण्याची जबाबदारी त्याची. म्हणून मिळकतीतला 10% देवा करता खर्च करायला शिका, द्यायला शिका, यायला आपोआप सुरुवात होईल. आणि मंदिर गावाचं भूषण आहे. आपल्या घरापेक्षा ते सुशोभित असलं पाहिजे, आणि आपलं घर सुद्धा एका मंदिरासारखं असलं पाहिजे. पूर्वी एक सिनेमाचं नाव होऊन गेलं बघा, घर एक मंदिर. पण आता घर एक मंदिर नाही राहिलं, घर एक थिएटर झालं. थिएटर, होम थिएटर. घरामध्ये थिएटरमध्ये तरी 4 शो असतात, 12 ते 3, 3 ते 6, 6 ते 9, 9 ते 12. पण घरात चॅनल बदलल्याबरोबर नवीन पिक्चर लागतो. मोठमोठ्या श्रीमंत घरांमध्ये जर बघितलं तर प्रत्येकाचा टीव्ही वेगळा, तरुणांचा टीव्ही वेगळा, वृद्धांचा टीव्ही वेगळा, लहान मुलांचा टीव्ही वेगळा. लहान मुलांना काय आवडतं? कार्टून. अवघड परिस्थिती, कधी आपली पिढी सुधारणार? पण चांगल्या घराची 11 लक्षणं सुभाषितकार सांगतात. स्वानंदम सदनम सुताश सुतिया कांता मधुरभाषिणीं सन्मित्रम सदनम स्वयोषितिरती आज्ञापरा सेवका आतिथ्यम शिवपूजनं प्रतिदिनं मिष्टान्नपानं गृहे साधो संगमुपासते हि सततं धन्य गृहस्थाश्रमः. 11 लक्षणं सुभाषितकार सांगतात. स्वानंदम सदनम म्हणजे जो चटणी भाकरी खातो पण आनंदात राहतो. हल्लीच्या काळामध्ये वडापाव खातो पण आनंदात राहतो. ज्याची पत्नी मृदू बोलणारी आहे, खेक असणारी नाही. तुम्हाला काही कळत नाही, गप्प बसा, माणूस गारच झाला पाहिजे अशी नाही, मृदू बोलणारी. ज्याचे पुत्र आज्ञाधारी आहे, ज्याचे मित्र सज्जन आहे, जे त्याला कीर्तन प्रवचनाला घेऊन जातात, बिअर बारमध्ये नेत नाही. जो आपल्या पत्नीवरच प्रेम करतो, ज्याच्याकडे कष्टाचा पैसा आहे, जो मिष्टान्न सेवन करतो, मांसाहार करत नाही, ज्याचे सेवक आज्ञाधारी आहे, ज्याच्या घरामध्ये भगवान शिवाचं, भगवान विष्णूंचं पूजन केलं जातं, ज्याच्या घरामध्ये सदैव साधू संतांची वर्दळ आहे,
असा गृहस्थाश्रम धन्य आहे. कारण साधू यायला लागले की देवाला यावंच लागतं. रावणाकडे अगोदर साधू चाले महाराज, अंगद हनुमंत राय, म्हणून रावणाकडे यावं लागलं. रावण रामाकडे गेला नाही. पांडवांकडे सुद्धा अगोदर संत चाले, नारद, देवल, वेद, व्यास, म्हणून द्वारकेचा राणा पांडवा घरी. मग धन्य धन्य ते वैष्णव मंदिर, जेथ नाम घोष होय निरंतर, किंवा वैष्णवा घरी सर्व काळ, सदा घन घन ती टाळ. पण आता बदलावं लागेल. वैष्णवा घरी सर्व काळ, टीव्ही टेपचा गोंधळ. अवघड परिस्थिती आहे. सर्वात जवळचं मंदिर जर कोणतं असेल आपल्या सर्वांकरता, तर ते आपलं हृदय. सगळ्यात जवळच माणूस नमस्कार करत असताना इथे हात लावतो, भूक लागली तर इथे हात लावतो, आपली ओळख करून देत असताना मी कोण आहे माहीत आहे, इथे हात लावतो. हृदय किती महत्वाचं आहे तुम्ही बघा. एखाद्या माणसाला हात नसतील तरी तो जगतो, पाय नसतील तरी तो जगतो, मुका असेल जगतो, बहिरा असेल जगतो. अहो, मेंदू बंद पडला तर कोमात जातो पण जिवंत राहतो. पण हृदय बंद पडलं तर अटॅक आला, संपला माणूस, उचला. हृदय किती महत्वाचं आहे. महाराज म्हणतात या पवित्र हृदयामध्ये, अर्थात याच्यामध्ये काही टाकून याला अपवित्र करू नका. मग पवित्र असणाऱ्या हृदयामध्ये हरीला साठवाने त्याचं मंदिर बनवा. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण प्रत्येकाने एक प्रकारचं दुःख भोगलेलं आहे, ते आपल्या जन्माचं. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्याला अजून एक प्रकारचं दुःख भोगायचंय, ते म्हणजे आपल्या मृत्यूचं. पण मृत्यू होताना किती दुःख होतं, परमपूज्य डोंगरे महाराज भागवतातून सांगायचे. 1000 विंचू एकाच वेळी चावल्याच्या नंतर जेवढं दुःख होतं महाराज, तेवढं दुःख मरताना होतं. पण नशीब ते सांगण्याकरता आपण शिल्लकच राहत नाही. जन्म दुःखम, जरा दुःखम, जाय दुःखम, पुनः पुनः, अंतकालेच महादुःखम, तस्मात् जागृत जागृत, पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जनने जठरे शयनम, य संसारे खलु दुस्तारे, कृपया पारी पाहि मुरारे, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते, किती वेळा जन्मा यावे किती भावे फजित. महाराज, संसार कितीही मोठा झाला तर तो अपूर्णच आहे. परमात्मा कितीही छोटा झाला तर तो पूर्णच आहे. बिल्डिंग किती मोठी झाली तर तिच्यावरती कळस नाही. मंदिर किती छोटं असलं तर त्याच्यावरती कळस आहे. देवळाच्या कामा कळसू, परम गंगेसी सिंधू प्रवेशू, आणि सुवर्ण सिद्धी कसू, 16वा जैसा. कलशाची स्थापना झाली, मंदिराची परिपूर्णता होते. महाराज, संसार किती मोठा झाला तरी तो अपूर्णच आहे. संसार मोठा झाला कुणाचा? पुराणामध्ये रावणाचा. किती मोठा संसार. 80,000 सुंदर पत्न्या होत्या महाराज. रंग गेला तर पैसे परत अशा नाही. 80 सहस्र सुंदर कामिनी, मुख्य पतिव्रता मंदोदरी. मंदोदरी सारख्या 80,000 सुंदर पत्न्या होत्या. 1,00,000 मुलं होती. इंद्रजिता सारखी देवादिकांना जिंकणारी 1,25,000 पंतू होते. संपत्ती कोटी घरी, जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 सगळं काही होतं. पण संसार पूर्ण झाला का? संसार पूर्ण झाला कुणाचा? आजी संसार सुपळ झाला गे माई, देखिले पाय विठोबाचे, त्यांची सरली एरझार, झाला सफळ व्यापार. संतांचा संसार पूर्ण आहे. मग भक्ताच्या हृदयामध्ये आलेला निर्गुण परमात्मा सगुण बनतो, आणि निर्गुण परमात्मा सगुण बनतो, भक्ताच्या हाताशी येतो. एकदा तो परमात्मा त्या भक्ताच्या हातात आला की तो परमात्मा त्या भक्ताचं इहलोकाचं भय आणि परलोकीचं चिंता वारतो. हरी आला हाता मग कैची भय चिंता. मग तो भगवान परमात्मा सगुण बनून भक्ताच्या हाताशी आल्याच्या नंतर महाराज म्हणतात, भक्ताचं इहलोकाचं भय आणि परलोकीची चिंता तर तो परमात्मा वारतोच, पण तो परमात्मा ते आपल्या भक्ताचं काही शिल्लक ठेवत नाही. सुख दुःख पाप पुण्य आणि मुख्य म्हणजे जन्म मरण, अभंगाचं शेवटचं चरण. तुका मन हारी, तुका मन हारी, तुका मन हारी, तुका मन हारी, तुका
झाला मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली पवित्र असणारी भूमी अगस्ती ऋषींच्या आणि पुण्यस्पर्शाने पावन झालेली भूमी श्री क्षेत्र सांगवी या पवित्र स्थानावरती ग्रामस्थ भजनी मंडळ सप्ताह कमिटीच्या माध्यमातून संपन्न होत असणारा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या नामसप्ताहाच्या माध्यमातून आजची तिसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा ग्रामस्थ भजनी मंडळ सप्ताह कमिटी परमादरणी परमस्नेही परमार्थ प्रेमी महाराष्ट्रातील ख्यातनाम महिला कीर्तनकार आमच्या भगिनी
हरिभक्तपण सौभाग्यवती सुनीताताई कातोरे ताई आणि आदरणीय दाजी हरिभक्त परायण गीतेची महाराज कातोरे यांच्या माध्यमातून आपणा सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग या ठिकाणी प्राप्त झाला. मनापासून ताईंचे दाजींचे आणि संपूर्ण ग्रामस्थ भजनी मंडळाचे या ठिकाणी आभार. कार्यक्रमाच्या निमित्ताने सुंदर अशा पद्धतीने ज्यांनी गायनाची साथ केली ते सर्व गायनाचार्य आदरणीय हरिभक्त प्रणयन गायनाचार्य आमच्या भगिनी सौभाग्यवती नंदिनीताई सांगळे चव्हाण ताईच्या ठिकाणी आभार. आदरणीय हरिभक्त परायण स्वर अलंकार सागरजी महाराजांच्या ठिकाणी आभार. आदरणीय गायनाचार्य हरिभक्त प्रणय सुदामजी महाराज त्यांचे आभार. आदरणीय ताईंच्या वारकरी शिक्षण संस्थेतील असणाऱ्या आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे आभार. विनेकरी बाबा बाबांचे आभार. चोपदार बाबा बाबांचे आभार. मृदंगाची साथ करणारे आदरणीय दाजींचे आभार. सिस्टीमवाले दादा अत्यंत गोड अशा पद्धतीने ऑपरेटिंगद्वारे आमच्या सर्वांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य दादांनी या ठिकाणी केलं. दादांच्या या ठिकाणी खूप खूप आभार. त्याच पद्धतीने यूट्यूब चॅनलवाले दादा त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार अरुणदिशा ठिकाणी व्यक्त करेल. आपणही सर्वांच्या ठिकाणी आभार. कार्यक्रमाच्या निमित्ताने माझे मालक माझ्यावर उपस्थित आहेत त्यांच्या ठिकाणी आभार. सर्वांच्या चरणावरती वंदन नतमस्तक होईल. झालेले सेवेतून जर काही वाईट वाकडे शब्द बोलले गेले असतील माझ्या वाणीचे दोष समजून माझे मला परत करा. नातरी बालका बुबडा बोले वाकुडा बेचुका चाले ते चोज करून माऊली रिजेले जबी चुकीच असेल माऊली चिंता करणाने पदरात घ्या. योग्य असेल माझ्या श्री गुरूंचा ज्ञानोबऱ्यांचा तुकोबऱ्यांचा समजून त्याचा स्वीकार करा. पवित्र तुळशीची माळा गळ्यात घाला. एकादशीचं व्रत करा. भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. आपल्या आईवडिलांची सेवा करा. अमूल्य किमतीच्या नरद्याचं सार्थक करा. झालेली सेवा माझ्या श्री गुरूंच्या ज्ञानोबऱ्यांच्या तुकोबऱ्यांच्या विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्ती दादांच्या अगस्ती ऋषींच्या पूजने वंदने दादा वैकुंठवासी गुरुवर ब्रह्मलीन हरिभक्त परायण निवृत्ती बाबा घोरवडकर दादांच्या चरणावरती सेवा समर्पित करून जाता जाता सर्वांना एकच सांगेन. व्यसन शासन आणि फॅशन याच्यापासून दूर राहावं. व्यसन शासन आणि फॅशन याच्यापासून दूर राहावं. खवा मावा रवा आणि पोहा पचेल तेवढाच खावा. पण कावा डावा हेवा याच्यापासून दूर राहावा. कावा डावा हेवा याच्यापासून दूर राहावा. हे सगळ्यांनी डोक्यात ठेवा. सगळ्यांनी सप्ताहाला वर्गणी द्यावा आणि मगच घरी जावा. गुटका चटका मटका नाहीतर मृत्यूची घटका. गुटका चटका फटका नाहीतर मृत्यूची घटका. शाकाराचं भक्षण अध्यात्माचं शिक्षण आणि चारित्र्याचं रक्षण. शाकाराचं भक्षण अध्यात्माचं शिक्षण चारित्र्याचं रक्षण. म्हणून जाता जाता एकच सांगेन संसार वृक्षाला फल नाही. आपल्या जीवनामध्ये आपण करत असणारा परमार्थ निष्फल नाही. म्हणून संसारात राहूनही परमार्थ करावाच. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर